नमस्कार. पोक्सो ऍक्ट म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 हा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली कायदा तयार केला. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेसचे लघुरूप आहे. कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्याटप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ, पोर्नोग्राफी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी 2012 साली हा कायदा तयार करण्यात आला. हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्वाचा अंगीकार करण्यात आला. यामध्ये मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे, पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश करण्यात आला. या नवीन कायद्याद्वारे विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना शिक्षा करता येईल अशी तरतूद करण्यात आली. वय या कायद्यानुसार बालकाची व्याख्या 18 वर्षांच्या खालील व्यक्ती अशी करण्यात आली आहे. पण ही व्याख्या पूर्णपणे जीवशास्त्रीय आहे आणि बौद्धिक, मानसिक, सामाजिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा यात वेगळा विचार केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयात जीवशास्त्रीय वय 38 वर्ष असलेल्या पण मानसिक वय 6 वर्ष असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या संदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित व्यक्तीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की मानसिक वयाचा विचार न करणे म्हणजे या कायद्याच्या हेतूवरच केलेला हा हल्ला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील निकाल राखून ठेवला आहे आणि 2012चा हा कायदा मानसिक वय गृहीत धरतो का केवळ शारीरिक वय गृहीत धरतो याचा अर्थ लावण्याचा मानस व्यक्त केला आहे.